आणि यानंतर एक धक्कादायक बातमी मुंबईतून हाती येते। मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलाय। प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीनं पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतलंय। प्रकाश सावंत 50 ते 60% भाजल्याची माहिती मिळते। त्यांच्यावर सध्या जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून स्वतःला जाळून घेतल्याची माहिती मिळते। आझाद मैदान पोलिसांकडून सध्या याचा तपास सुरू करण्यात आलाय। प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरवडे मध्यम पाटबंधारा प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत। तेव्हा एक धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। प्रकाश सावंत या व्यक्तीनं स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतलेला आहे, ज्यामध्ये प्रकाश सावंत हे जवळपास 50 ते 60% भाजलेत अशी माहिती हाती आली आहे। जीटी रुग्णालयामध्ये सध्या त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। वकिलासोबत त्यांचं काहीतरी भांडण झालेलं होतं, पैशांचा वाद होता आणि याच वादातून त्यांनी स्वतःला जाळून घेतले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या आझाद मैदान पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार प्रकाश सावंत हे कणकवलीतले नरवडे मध्यम पाटबंधारा प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत आणि काहीतरी कामकाजासाठी ते मुंबईमध्ये आले होते आणि याच सगळ्या दरम्यान हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। आपल्या याबद्दलचे अपडेट देतोय सचिन गाड। सचिन, काय नक्की घटना घडलेली आहे? पोलिसांकडून काय माहिती मिळते? दीपक, अशी माहिती मिळते की प्रकाश सावंत हे विरारला राहायचे। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर स्वतःवरती पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये ते जवळपास 50 ते 60% भाजल्याची देखील माहिती आहे। मुंबई उच्च न्यायालयातीलच एका वकिलासोबत त्यांचा पैशावरून वाद झालेला होता आणि याच वादातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। सध्या त्यांना जीटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास देखील सुरू केलेला आहे। सचिन, ते प्रकल्पग्रस्त असल्याचं आपल्याला माहिती आहे, त्यासोबतच वकिलांसोबत त्यांचं पैशांच्या काहीतरी मुद्द्यावरून भांडण झाल्याचं समजतंय। हे भांडण नक्की काय होतं हे काही कळू शकलंय का? सध्या प्राथमिक माहिती अशी आहे की प्रकाश सावंत हे कणकवलीतील जो नरवडे मध्यम पाटबंधारे प्रकल्प होता त्याचे ते प्रकल्पग्रस्त आहेत आणि त्याच प्रकल्पाचं सध्या प्रकरण हे उच्च न्यायालयात आहे। त्यांनी वकिलांना जवळपास 60,80,000 रुपये दिलेले होते, मात्र त्यातली 6,80,000 रुपये दिले होते। मात्र त्याची 80,000ची रक्कम जी होती ती वकिलांकडे बाकी होती। त्यांनी अनेकदा विनवण्या करून झाल्या, मात्र वकिलांकडून ते काही पैसे त्यांना परत। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।